नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 26 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। पहिली जी न्यूज आहे ती क्रिकेट संबंधीची बघा। जेम्स अँडरसन जो आहे ना, इंग्लंडचा फास्ट बॉलर, त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा टप्पा पार केलेला आहे। इंग्लंडचा जो वेगवान गोलंदाज आहे जेम्स अँडरसन, त्यांनी काल 25 ऑगस्ट रोजी 600 बळींचा टप्पा गाठला आहे। आणि पाकिस्तान विरोधात जे इंग्लंडची जी कसोटी मालिका चालू आहे तिच्यामध्ये अझहर अलीला बाद करून तो त्याचा 6वा बळी अझहर अली अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिला गोलंदाज आहे, म्हणून हे आपल्यासाठी MCQ करता महत्त्वाचं आहे। सो जेम्स अँडरसन हे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 10 म्हणजे बळी घेणारा गोलंदाज, तेवढं एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पॉलिटिकल इनस्टॅबिलिटीबद्दल एक आर्टिकल आलेला आहे वेस्ट एशियामधला आणि नॉर्थ आफ्रिका, आणि जे काही इस्लामिक स्टेट आहे त्याच्याबद्दल याच्यात भाष्य केलेलं आहे। आणि याच्यामध्ये एकंदरीतच वेस्ट आफ्रिका इस्लाम कुठले कुठले देश याच्यामध्ये न्यूजमध्ये आहेत बघा। एक आहे इराक आहे, दुसरा आहे सिरिया। त्याच्यानंतर याच्यामध्ये जो काही ठिकाणं पण आहेत की टिपिकली की ज्याच्यामध्ये न्यूजमध्ये ते आहेत आणि ते विचारले जातात आपल्याला, तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की एकंदरच हे ISIS जे आहे ते कसं जन्माला आलं होतं, तर अल-कायदाचं ब्रेकवे फॅक्शन आहे हे, तिच्यातून काही लोक बाहेर पडून मग त्यांनी ते सगळं केलं होतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एकंदरीतच ISIS जे आहे ते आज इराक, सिरिया है ना, तर या सर्व याच्यामध्ये ही जी गव्हर्नमेंट होतं बशर अल असादचं सिरियामधलं है ना, त्यांनी प्रॅक्टिकली सिव्हिल वॉर ते जिंकलेले आहेत। म्हणजे तिथली जी इनस्टॅबिलिटी होती की जे अस्थिरता होती सिरियामधली ती त्यांनी बऱ्यापैकी वर्क केलेली आहे। पण तिच्यामध्ये सिरियामध्ये काय झालेलं आहे की ही डिवाईड झालेली आहे कंट्री। काही ठिकाणं जे आहे मोस्ट ऑफ द म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी जे आहे ते गव्हर्नमेंट रूल करतं आहे, काही ठिकाणी जिहादिस्ट रूल करत आहेत, काही या ठिकाणी रिबेल्स जे आहेत, म्हणजे इडलिब नावाचा जो प्रोव्हिन्स आहे, तर इडलिब न्यूजमध्ये आहे इडलिब सिरिया। तर हे MCQसाठी विचारलं जाऊ शकतं। UPSC प्रिलिम्समध्ये असे प्रश्न विचारले जातात की एखाद्या ठिकाणचं कुठलं शहर जे आहे ते न्यूजमध्ये आहे। सो इडलिब जे आहे श्रीलंका। त्याच्यानंतर टर्की पण न्यूजमध्ये आहे बघा याच्यामध्ये की प्रो टर्किश रिबेल्स जे आहे टर्कीच्या बाबतीमध्ये, तर टर्की बरंच न्यूजमध्ये आहे। टर्कीच्या बाबतीत आपण बघितलं होतं, टर्कीचं मी तुम्हाला लोकेशनही दाखवलेलं आहे की 2 कुठले समुद्र आहे बरं, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्याच्यात टर्की आहे, ज्याच्यावर ऑलरेडी एकदा प्रश्न विचारून झालेला आहे। ओके, त्याच्यानंतर कुर्द लोक आहेत बघा है ना, हे कुर्द पण बरेच न्यूजमध्ये आहे। याचाही तुम्हाला व्हिडिओ मॅप दाखवतो कुर्द है ना, की कुर्द लोक कुठल्या कुठल्या देशांमध्ये आहेत। ओके, याचाही मॅप तुम्हाला दाखवतो, ऑलरेडी हे चर्चेला आलेलं आहे। आपण आजचा जो पेपर आहे ना तो जसा रिव्हिजन सारखा आहे की याच्यात ज्या बघितलेल्या गोष्टी आहेत त्या न्यूजमध्ये बऱ्याच आलेल्या आहेत, तर आपण बघूयात सगळ्या गोष्टी। ओके, त्याच्यानंतर इराणचे रेफरन्सेस याच्यामध्ये आहेत। एकंदरीत लिबिया आहे बघा है ना, आफ्रिकन याच्यामध्ये आपण जर बघितलं की लिबियामध्ये 2 गव्हर्नमेंट आहेत है ना, एकमेकांसाठी ते है ना युद्ध त्यांचं चालू आहे इंटरनल। आणि लिबियन कॉन्फ्लिक्ट जो आहे तो मग माली, त्याच्यानंतर बुर्किना फॅसो अशा ठिकाणी ते पसरलेलं आहे सगळं। तर एकंदरीतच लिबियाची पण परिस्थिती खूप काही चांगली नाही आहे। तर एकंदर ह्या सर्व याच्यामध्ये आहे की जर हे जे देश आहेत ते त्यांच्या रिजनल फॉल्ट लाईनवर फेल झालेत तर मग ते एकमेकांशीच लढत राहतील आणि जिहादीत जे असतील ते विनर ठरतील। म्हणजे साधी गोष्ट आहे की तुमच्या अंतर्गत जे वाद आहेत ते अंतर्गत वाद जर हे देश मिटवू शकले नाहीत तर कुणाचं जे ISIS सारख्या संघटना आहेत त्यांचा विजय होणार, एवढं सिंपल याच्यामध्ये गणित आहे। मग आता जर तुम्ही बघितलं की बघा हा सिरिया आहे, आता सिरियाचा हा मॅपच आहे की कोण काय कंट्रोल करतं हे कलरनुसार दिलेलं आहे तुम्हाला। आता हा मधला जो सगळा हे इडलिब प्रोव्हिन्स आहे बघा, इडलिब है ना, हे न्यूजमध्ये होतं, आता MCQ करता विचारलं जाऊ शकतं। अलेपो एक महत्त्वाचं शहर आहे बघा इथलं अलेपो। ओके, अलेपो एक महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा अलेपो। त्याच्यानंतर रका, ओके, रका पण खूप न्यूजमध्ये आहे। त्याच्यानंतर देल अर्जोर, ओके, त्याच्यानंतर हे पाल्मायरा, हे पण खूप न्यूजमध्ये होतं है ना, पाल्मायरा, तर हे एक लक्षात ठेवा। होम्स एक न्यूजमध्ये आहे, होम्स। ओके, हे सध्या न्यूजमध्ये असणारी ठिकाणं आहेत सगळी, म्हणजे एकंदरीत त्या मॅपमध्ये आता ती आहेत सगळी। दमस्कस, आता बघा सिरियन गव्हर्नमेंट फोर्सेस, हा सगळा जो लाल प्रदेश तुम्हाला दिसतोय तर इथं सगळं सिरियन गव्हर्नमेंट आहे
आणि त्याच्यानंतर कुर्दिश फोर्सेस, कुर्द लोक पण इथं आहेत. तर कुर्दिश भाग बघा, कुर्द बऱ्यापैकी आहे सिरियामध्ये. हा सगळा जो आहे तर हे कुर्द लोक आहेत येलो ईशामध्ये, है ना. तर याच्यात तुम्हाला ते खूप प्रॉपरली दिलेलं आहे. रिबेल कुठे आहेत, है ना, रिबेल फोर्सेस म्हणून हे बघा, रिबेल फोर्सेस इडली प्रोविन्समध्ये आहेत, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत इथं खूप प्रॉपरली तुम्हाला हे दिलेलं आहे. आणि हा जो भाग आहे इथला, हा सिरियाचा भाग आहे. याला गोलन हाईट असं आपण म्हणतो. पण हा ॲक्वायर कोणी करून ठेवला आहे, इस्रायलनी करून ठेवलेला आहे. इस्रायली ऑक्युपाईड है ना गोलन हाईट आहे. तर हे पण एक खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, है ना. हा इस्रायल इकडं, त्याच्या बाजूला हा लेबनन आहे बघा सिरियाच्या बाजूला. हा इकडं सिरियाला बॉर्डर करणारा इराक इथं आहे, है ना. तर हे देश जरा थोडे आपण लक्षात ठेवले पाहिजे. हा वरती सिरियाला टर्की नावाचा देश आहे, है ना. आणि हा जो आहे हा भूमध्य समुद्र आहे बघा. हा जो आहे सगळं तुम्हाला दिसतंय हे भूमध्य समुद्र आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे की लिबिया आहे बघा. आता लिबियाच्या बाबतीमध्ये जे आहे की त्रिपोली एक लक्षात ठेवा, हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि लिबियाच्या बाबतीत हा मेडिटेरियन सील आहे. इथं गल्फ ऑफ सिद्रा आहे बघा. ओके. त्याच्यानंतर ग्रेट सँड सी जो आहे तो लिबियामध्ये आहे. इथं जो देश आहे तो इजिप्त आहे बघा. आणि इथं जो देश आहे तो अल्जेरिया आहे. तर हे एक महत्त्वाचे आहे. दुसरं महत्त्वाचं काय आहे ना, किंवा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जो आहे तो या लिबियामधून जातो आहे. ओके. तर ते एक लक्षात ठेवा. सभा नावाचं ठिकाण इथं आहे. त्यानंतर घाट आहे बघा. आता हे सभा घाट असे जर आले तर आपण भारताशी पण MCQ मध्ये कन्फ्यूज होऊ शकतो की घाट, वेस्टर्न घाट, ईस्टर्न घाट, आपल्याकडे असं घाट. आणि सभा म्हणजे बाबा संस्कृत एखादा एन्शियंट मिडिवलचा रेफरन्स आहे का सभा, तर लिबियामधलं ठिकाण आहे. ओके. आता इकडं बघा, इकडं ग्रेट सँड सी आहे, इथं उबारी सँड सी आहे. म्हणजे लिबियामध्ये ईस्ट आणि वेस्ट कोस्ट जर तुम्ही बघितले तर दोघीकडं सँड सी आहेत. ओके. तर त्याच्यानंतर हे बेंगाझी नावाचं ठिकाण एक लक्षात ठेवा, बेंगाझी. ओके. सिरियाच्या बाबतीमध्ये, सॉरी लिबियाच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढचा जो मॅप आहे आपला तो याचा आहे की जे इराण आहे, तर इराणच्या बाबतीमध्ये गोष्टी बघा की तब्रीज नावाचं ठिकाण जे आहे ते लक्षात ठेवा. हा कॅस्पियन सी आहे. कॅस्पियन सीला कोण कोण बॉर्डर करतो ते पण तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्याच्यात इराण आहे, अझरबैजान आहे, तुर्कमेनिस्तान आहे, है ना, कझाकस्तान आहे. तर ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवल्या पाहिजे. कॅस्पियन सी, हा कॅस्पियन सी, आता हा सी आहे का लेक आहे, तर हा लेक आहे ॲक्च्युली. हा पण एक वाद होता मागच्या वर्षी न्यूजमध्ये. ओके. तर तेहरान वगैरे तुम्हाला माहीत आहे. तर मोसूल एक लक्षात ठेवा, मसूल, हा ना. त्याच्यानंतर हे बंदर अब्बास इराणमध्ये आहे बघा, है ना. आणि पर्शियन गल्फला बॉर्डर करणारा देश आहे हा इराण. तर तेही एक लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता हे बघा, जिथं जिथं कुर्दिश लोक आहेत तर तो मॅप हा आहे. एकदम सिम्पली लक्षात ठेवा कुठल्या कुठल्या देशात कुर्दिश लोक आहेत, हा ना. एक तर इराणमध्ये कुर्दिश लोक आहे. हा बघा, हा मधला जो सगळा मॅप दिसतोय तुम्हाला हा, तर हे कुर्दिश लोकांची ठिकाणं म्हणजे ज्यांनी कुठं कुठं त्यांचं हे आहे. सो इराक एक आहे, त्याच्यानंतर सिरिया आहे, त्याच्यानंतर टर्की आहे. ओके. टर्कीमध्ये सुद्धा आहेत. अर्मेनियाच्या काही भागामध्ये आहे बघा. ओके. सो तेवढं एक लक्षात ठेवा. म्हणजे उद्या याच्यावर प्रश्न जर आला तर आपला चुकता कामा नाही. तेवढंही क्लिअर ठेवा की इराण, इराक, सिरिया, टर्की, अर्मेनिया एवढ्या देशांमध्ये कुर्द लोक आहेत. ओके. आणि हे इराकमधलं हे जे ठिकाण आहे इरबिल, हे इराकमधलं ठिकाण आहे बघा, हे एक लक्षात ठेवा. सिरियामधलं कमशेली हे एक ठिकाण आहे. सुलेमानी हे इराकमधलंच ठिकाण आहे. इरबिल, सुलेमानी हे इराकमधली ठिकाणं आहेत, हा ना. त्याच्यानंतर हे दियारबकीर टर्कीमधलं आहे. बऱ्याच स्टुडंटनी म्हटलं होतं मला की कुठले न्यूजमध्ये असलेले ठिकाणं आहेत ते सांगा. तर बघा, नुसत्या ह्या एका एडिटोरियलवर आपण एवढ्या गोष्टी बघितल्या आणि ह्या महत्त्वाच्या आहेत. आता ही न्यूज रिपीट झालेली आहे. अरुणाचल प्रदेशला 6व्या शेड्यूलमध्ये यायचं आहे. आता ही जी न्यूज होती ही ऑलरेडी आपण बघितली होती, तर तो एक महत्त्वाचा, हे रिपीट झालं. मी तुम्हाला सांगितलं हा पेपर म्हणजे आजचा पेपर जे आहे, दोघी पेपर रिव्हिजनसारखं आहे सगळं. आता 6 शेड्यूलमध्ये यांना यायचं आहे. आणि 6 शेड्यूलमध्ये जे आहेत की 6वं परिशिष्ट जे आहे तिच्यात कोण कोण आहे, आसाम आहे, मेघालय आहे, त्रिपुरा आहे, मिझोराम आहे, हे राज्य आहेत. आणि याच्यात यायचं आहे का, कारण याच्यामध्ये ट्रायबल एरियाच्या बाबतीमध्ये जे आहे की अधिकार जास्तीचे दिलेले आहेत, त्याच्यामुळे यांना 6व्या शेड्यूलमध्ये यायचं आहे.
ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यासाठी आर्टिकल कुठले महत्त्वाचे आहे 6 शेड्यूल आणि त्या सगळ्या ट्रायबल याच्यासाठी 244 मधलं 2 आणि आर्टिकल 275 तिच्यातलं 1. तर हे 2 आर्टिकल, 2 कलम लक्षात ठेवा, 244 265. आता हे जे सगळं 6 शेड्यूल आणि हे सगळ्या ट्रायबल हे आहे याच्याशी संबंधित एक कमिटी होती, ती कमिटी पण लक्षात ठेवा, बारडोलाई कमिटी. ओके. तर ही कमिटी एक लक्षात ठेवायची प्रत्येकाने MCQ करता. बारडोलाई कमिटी आपल्याकरता महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे 6वं शेड्यूल जे आहे तर 6व्या शेड्यूलला ॲक्ट ऑफ पार्लियामेंट, ओके, म्हणजे कुठलाही संसदेतला कायदा किंवा लेजिस्लेचरचा ॲक्ट, विधानसभेचा कायदा हा अप्लाय होत नाही. ओके. डू नॉट अप्लाय, म्हणजे तुम्ही जर हे बघितलं की हा अप्लाय होत नाही, डू नॉट अप्लाय. ओके. हां, याच्यात मॉडिफिकेशन तुम्ही करू शकता. संसदेचा, विधानसभेचा कायदा जो आहे तो मॉडिफाय वगैरे करून त्यांच्या पद्धतीने तो वर्क करू शकता. परंतु आजच्या डेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर 6वे शेड्यूल जे आहे, म्हणजे याच्यातले जे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम आहे, तर याच्यात कुठलाही संसदेचा कायदा डायरेक्टली तिथं अप्लाय होत नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे हिच्यामध्ये तर ती म्हणजे की यांनी दुसरा एक रेफरन्स जो दिलेला आहे ऑटोनॉमस कौन्सिल वगैरे, तर त्याही मी तुम्हाला दाखवतो. दुसरा एक इनर लाईन परमिटचा मुद्दा आहे इथं बघा, इनर लाईन परमिट. आता हे इनर लाईन परमिट जे आहे ते बेंगॉल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन ॲक्ट 1873. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की इनर लाईन परमिट कशाने लावलं होतं, इंग्रजांच्या काळात होतं. बेंगॉल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन ॲक्ट 1873. ओके. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जे काही इनर लाईन परमिट आहे त्या इनर लाईन परमिटचा जर तुम्ही विचार केला तर आजच्या डेटमध्ये इनर लाईन परमिट असणारी राज्य कुठली आहेत बरं, तर इनर लाईन परमिट असणारी राज्य जी आहे आजच्या डेटमध्ये तर ती राज्य अगेन तीच आपली की अरुणाचल आहे. तिच्यात अरुणाचल आहे बघा इनर लाईन परमिटमध्ये, अरुणाचल आहे आणि याला 6व्या शेड्यूलमध्ये म्हणजे 6व्या परिशिष्टात यायचं आहे आज. मिझोराम आहे, त्याच्यानंतर नागालँड आहे आणि आता नव्याने याच्यात मणिपूर ॲड झालं आहे बघा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इयरबुकमध्ये आपण प्रॉपरली कवर केलं आहे. त्याचे रिव्हिजन लेक्चर्स आपल्या याच्यावर आहेत आणि बेंगॉल ईस्टर्न फ्रंटियरचा बॉक्स पण मी तिथं दिलेला आहे. तर आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की अरुणाचल प्रदेशसाठीचं आर्टिकल जे आहे की आर्टिकल 371H हे पण इथं आहे. याचा अर्थ आता बाकीचे सगळे आर्टिकल आपण केले पाहिजेत. नागालँडसाठी कुठलं आहे काय आहे ना, स्पेशल जे आहेत ते. तर इनर लाईन परमिट, आता या दोघांचं एक दुसरं रिलेशन आहे. इनर लाईन परमिट आणि 6 शेड्यूल यांचं काय रिलेशन आहे बघा या दोघांचं, की जे काही इनर लाईन परमिट आहे, इनर लाईन परमिट आणि 6th शेड्यूल. ओके. आता 6 शेड्यूल जे आहे आपलं 6वं परिशिष्ट, या दोघांचं यांना CAA लागू होत नाही. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट जो आहे तो या दोन्ही ठिकाणांना 6व्या परिशिष्टाला आणि इनर लाईन परमिटला लागू होत नाही. हे एक MCQ करता लक्षात ठेवा. ओके. सो एवढ्या बेसिक गोष्टी होत्या ज्या तुम्हाला या बाबतीत करणं अपेक्षित आहे. आणि एकंदरीत तुमचं पण काम आहे की तुम्ही 6वं शेड्यूल नीट वाचलं पाहिजे. त्याच्यात ऑटोनॉमस कौन्सिल आहेत, त्या ऑटोनॉमस कौन्सिलमध्ये 30 मेंबर्स असतात, त्याच्यातले 4 गव्हर्नर जो अपॉइंट करतो, 26 जे ते फ्रँचायझीने येत असतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे. सो ऑब्व्हियसली तुमचं जे बुक आहे तिच्यातून तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आता हे तुम्हाला ऑटोनॉमस कौन्सिल. मेघालयच्या बाबतीमध्ये बघा गारो खासी जयंतिया, सोपं आहे एकदम कारण हे 3 आपण हिल्स पण करतो. सो गारो खासी जयंतिया ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट कौन्सिल आहे मेघालयाच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर मिझोराममध्ये जे आहे चकमा, लय आणि मारा. ओके. आता हे मिझोरामचं चकमा, लय, मारा कसं आहे ना, कसं लक्षात ठेवायचं बघा. मी चकमाला लई मारलं. ओके. मी मिझोराम चकमा, लई, मारा, चकमा, लई आणि मारा. ओके. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आणि मेघालयचं सोपं आहे बघा, गारो खासी जयंती आहे, एका हिच्यात आपण पाठ करतो या गोष्टी. याच्यावर MPSC प्रिलिम्सला प्रश्न आला होता. MPSC प्रिलिम्स जी होती, तुम्ही जर पेपर बघितले असतील राज्यसेवा प्रिलिम्सचे, तर तिच्यामध्ये तुम्हाला हा जो नॉर्थ ईस्ट आहे आपला, तर तिच्यामध्ये अशा 3 हे दाखवलेल्या होत्या बघा. हा ना, आता भारताचा जर असा एक मॅप आपण काढला तर हा ना, मग ड्रॉइंग जरा जगा वेगळा आहे. तर ह्या 3 अशा तुम्हाला नॉर्थ ईस्टमध्ये विचारल्या होत्या. गारो खासी जयंतिया मॅपच दिला होता हा ना MPSC प्रिलिम्समध्ये, पेपर बघा जुने.
त्याच्यानंतर त्रिपुरामध्ये जे आहे तर सरळ त्रिपुरा ट्रायबल एरियाज ॲटोनॉमिक डिस्ट्रिक्ट आहे. ओके. आणि हे आसाममध्ये आहे दिमा हसदो, कर्बी अँगलाँग आणि बोडोलँड. ओके. सो हे एक महत्त्वाचं आहे. हे पण लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. म्हणजे याचं एक वाक्य तुम्हाला सांगतो, तुम्ही तसं तुमच्या पद्धतीने करू शकता. आता दिमा हसदेव असं जे नाव आहे हे, तर हे असं हसाव, दिमा हसाव, जरा माणसासारखं जसं कमल हसन तसं आहे ते. तर तुम्ही असं करू शकता की दिमा हसावकडे बोका आहे. ओके. आहे आसाम, दिमा हसाव है ना, बोडोलँड आणि कर्बी अँगलाँग. तर हे तुमच्या याच्याने आहे, तुम्ही कसं पाठ करता आणि कसं लक्षात ठेवता. पण हे लक्षात ठेवा, 4 राज्य आणि 10 डिस्ट्रिक्ट ऑटोनॉमिक काउन्सिल. विराट जे आहे आपलं एअरक्राफ्ट, तर ते डिसमेंटल केलं जाणार आहे. हे पण आपण इयरबुकमध्ये कव्हर केलेली न्यूज आहे. हे परत आता फायनलाइज झालं, कारण हे जे विराट आहे तर विराट जहाजासाठी त्याचं म्युझियम बनवायला आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांनी, आंध्र प्रदेशने 2016मध्ये प्रयत्न केले होते, महाराष्ट्राने 2018मध्ये प्रयत्न केले होते की याचं म्युझियममध्ये रूपांतरित करावं, पण नेव्हीने ती परवानगी दिली नव्हती. आता हे विराट जहाज जे आहे त्याला ब्रिटिश जे त्याचं नाव होतं ते म्हणजे HMS हम्स. ओके. आणि मग 25 इयर म्हणजे 1959 ते 1984 ते तिकडं ब्रिटिश नेव्हीने वापरलं होतं. त्याच्यानंतर भारतामध्ये आपण ते आणलं 1987मध्ये. ओके. आणि मग नंतर त्याला डिकमिशन कधी करण्यात आलं, 2017मध्ये. तर एवढं होतं. आणि त्याला आता स्क्रॅप केलं जाणार आहे. 38 करोडमध्ये श्रीराम ग्रुपनी त्याला घेतलेला आहे. आता तो बराच प्रयत्न झाला होता म्युझियम वगैरे, पण तो नाही झाला. याच्या आधी कुठलं केलेलं आहे आपण, तर जे याच्या आधी विक्रांत आहे. ओके. भारताचं पहिलं एअरक्राफ्ट कॅरियर, तर ते पण आपण डिसमेंटल केलं, विक्रांत. ओके. आणि हे फर्स्ट एअरक्राफ्ट कॅरियर होतं भारताचं, तर तेही एक लक्षात ठेवा, इंडियाज फर्स्ट एअरक्राफ्ट कॅरियर विक्रांत. तर ते महत्त्वाचं आहे है ना. आणि त्याच्यानंतर आता विराट पण डिसमेंटल होतं आहे, तर ती एक महत्त्वाची गोष्ट. विक्रांत पहिलं होतं आणि विक्रांत सारखंच विराटचं होऊ नये याच्यासाठी बरेच प्रयत्न झाले होते, पण ते शक्य नाही झालं. तर तेवढं एक लक्षात ठेवा की ब्रिटनच्या नेव्हीकडून आपण घेतलं होतं. ऑलरेडी ब्रिटनने त्याला 25 वर्ष यूज केलं होतं. नंतर आपल्याकडे ते आलं 87 ते 2017 आपण वापरलं आणि ते आता डिसमेंटल होणार. आता आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांबद्दलचं एक आर्टिकल आलेलं आहे. तर एकंदरीतच स्थलांतरित जे आहेत 2019मध्ये, तर आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची संख्या जी आहे ती 27 कोटी आहे. ओके. आणि एकंदरीत असा मुद्दा होता की 2050पर्यंत 25 कोटी एवढे स्थलांतरित होतील, पण ते 2019मध्येच जवळपास 27 कोटी स्थलांतरित झालेले आहेत. 30 वर्ष आधीच तो मुद्दा जो आहे तो समोर आलेला आहे. कुठल्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित आहे, तर अमेरिका, कॅनडा, जर्मनी, सौदी अरेबिया असे जे देश आहेत, किंवा मधला गल्फ किंवा सौदी अरेबिया, कुवेत, कतार, UAE, बहरीन, ओमान, जवळपास 50% जे स्थलांतरित आहे ते या देशांमध्ये आहे. त्यातल्या त्यात अमेरिकेची संख्या बरीच आहे ना. मग आता या स्थलांतरितांचा लॉस काय आला, म्हणजे एकंदरीत ह्या याच्यामध्ये एकतर जे असंघटित क्षेत्रात काम करत होते त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर संकट कोसळलं. दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या ठिकाणी ज्यांच्याकडे कागदपत्र प्रॉपर नाही आहेत त्यांना स्थलांतरितांसाठी ज्या काही योजना बनवल्या गेल्या कोविड-19मुळे त्याचा लाभ मिळालेला नाही आहे. त्याच्यानंतर आरोग्यसेवा जी विमा हप्ता असतो तो जर तुम्ही भरला असेल तरच तुम्हाला त्याचा लाभ काही देशांमध्ये मिळतो, अदरवाईज दुसरीकडे काहीही त्याचं होत नाही है ना. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, किंवा काही लोकांना बँक बंद झालं लॉकडाऊनमध्ये, तर पैसा डिजिटल व्यवहार, ऑनलाईन व्यवहार येत नसल्यामुळे तिच्यामुळे ती एक गोष्ट झाली की घरी पैसे पाठवता आले नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारताच्या बाबतीमध्ये हे जे बाहेर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित आहेत तर तिच्यामधून आपल्याला जो येतो तो रिमिटन्स येतो. सर्वात जास्त रिमिटन्स कमवणारा देश भारत पहिला आहे जगामध्ये है ना, की बाहेर आपली जे नागरिक जातात ते तिकडून पैसा पाठवतात आणि ऑब्व्हियसली आपल्याला ती फॉरेन करन्सीमध्ये येतं. सो रिमिटन्स आणि त्या सगळ्या गोष्टी आहे. आता बघा, प्रशांत भूषण यांचा मुद्दा आपण बघतोय कधीचा, तर महान्यायवादी जे आहेत सर्वोच्च न्यायालयाला त्यांनी विनंती केली, अटॉर्नी जनरल आर्टिकल 76, चालेल एक लेक्चर मी याचं तुम्हाला करून देईल. सो 76 आहे, प्रेसिडेंट त्यांची अपॉइंटमेंट करत असतो बघा, त्याच्यासाठी विशिष्ट काही असा टर्म दिलेला नाही आहे. आणि
हा फुल टाईम पण नसतो अटॉर्नी जनरल. ज्यावेळेस फक्त अटॉर्नी जनरलचं काम काय आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जो आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं म्हणणं मांडायचं, जिथं जिथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियावर खटला असेल तिथं जाऊन स्वतःचं मत व्यक्त करणे वगैरे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या केसमध्ये न्यायालयीन अवमानाचा खटला जर करायचा असला तर अटॉर्नी जनरलची परवानगी लागते, परंतु सुप्रीम कोर्टाने ती घेतली नाही, असा पण एक वाद झाला होता. सो अटॉर्नी जनरल यांनी म्हटलं आहे की भूषण यांना समज द्या आणि सोडून द्या, विषय संपवा हा. ओके. त्याच्यानंतर आता हिच्यामध्ये त्याच्याबरोबरच जे काही आहेत की राजीव धवन जे आहे विधिज्ञ, त्यांनी काय म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय मध्यमवर्गीय वृत्तीने काम करत आहे, मिडल क्लास टेम्परामेंट. तर तुमच्याकडं सहनशीलता पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाकडं पराकोटीची सहनशीलता पाहिजे. उद्या टीका होऊ शकते, ती तुम्ही सहन केली पाहिजे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे न्यायपालिका टीकेपासून स्वतःला वाचवू शकत नाही, हे धवन यांनी स्पष्ट केलेलं आहे इथं. आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी राहील की बाबा भूषण यांना जर तुम्ही वाद दिला तर ते मग म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की ते शहीद होणं एखाद्या व्यक्तीला, आणि त्या पद्धतीने मग ते अजून फेमस होतील आणि मग न्यायालयाला ते अजून जास्त महागात पडेल, असं या सर्वांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे हा एकंदरीतचा विषय जो आहे की भूषण यांच्या केसमध्ये तुम्ही गोष्टी खूप प्रॉपरली वर्क करणं गरजेचं आहे. ओके. सो आता हिच्यामध्ये जे होतं की भूषण यांचे जे वकील आहे राजीव धवन, त्यांनी इंग्लंडच्या एका दैनिकाचा दाखला दिलेला आहे आणि आपल्या न्यायाधीशांना मूर्ख असं संबोधलेलं आहे त्यांनी. मग अशा टीका आपण कितीतरी हे केलेल्या आहेत. किंवा ममता दिदी ज्या आहे वेस्ट बेंगॉल, हे जे मिश्रा आहेत, आता वेस्ट बेंगॉलचं जर तुम्ही बघितलं तर हे मिश्रा जे वकील आता ह्या सगळ्या न्यायालयीन अवमानच्या ह्याच्यात होते बेंचवर, तर ते असताना तिथं त्यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी की हे भ्रष्ट आहेत. मग त्यावेळेस तुम्ही काही गोष्टी निग्लेक्ट कशा केल्या, आता भूषण यांच्या अगेन्स्ट केस केलेली आहे, तर वगैरे वगैरे. एवढं एक आहे की हे समोपचाराने संपवा आणि विषय संपवा. बायोगॅस आपण बघितलं होतं, आता आजच्या याच्यामध्ये CNG आहे, आणि CNGमध्ये पण मॅक्झिमम काय असतो, CH4 असतो, मिथेन असतो. तर हे एक लक्षात ठेवा, MCQ करता असे प्रश्न येऊन गेलेले आहेत आपल्या याच्यामध्ये, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि ड्युअल फ्यूल नावाचं इंजिन जे आहे की बायोगॅस प्लस डिझेल दोन्ही गोष्टींवर ते चालतं, तर ते एक लक्षात ठेवा. है ना. कॉम्प्रेस नॅचरल गॅस CNGचा प्रमुख घटक मिथेन असतो, तर हे एक लक्षात ठेवा MCQ करता. म्हणजे बायोगॅसमध्ये पण मिथेन आहे, CNGमध्ये मिथेन आहे मेन. त्याच्यानंतर नीरव मोदीच्या पत्नीला इंटरपोलचं अटक वॉरंट. आता बघा, इंटरपोल म्हणजे काय, इंटरनॅशनल पोलीस असा याचा फुल फॉर्म आहे, इंटरनॅशनल पोलीस. आणि त्यांनी रेड कॉर्नर नोटीस जाहीर केलेली आहे तिच्यासाठी. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये रेड कॉर्नर नोटीस सांगाल, कारण हे मी एक्सप्लेन केलं होतं कुठं, तर जानेवारी फेब्रुवारीची जी स्पॉटलाईटची पुरवणी होती आपली, तर ती आता बऱ्याच लोकांनी त्याच्याबद्दल विचारलं आहे, तर ती स्कॉलर अकॅडमीचा नंबर मी पोस्ट करतो टेलिग्रामला, तिथून तुम्ही बघा त्या गोष्टी. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे काय की काल कमेंट होती की कोविड पॉझिटिव्ह असलं तर परीक्षा देता येऊ शकते का, त्याच्यासाठी काय आहे. तर मी काही आपले जे हे आहेत तर त्यांना बोलायला सांगितलेलं आहे की है ना, न्यूजपेपरचे जे हे असतात तर बघा म्हणून. तर एकतर आयोगाशी बघूयात बोलून काय आयोगाकडून, कारण ते फार काही प्रॉपर तिच्याबद्दल गाईडलाईन्स आलेले नाही आहेत. तुम्ही तुमच्या वतीने आयोगाला कॉल वगैरे करून बोलू शकता, पण बघूयात, 1-2-3 दिवस द्या, बघू आपण काय होतं. रेड कॉर्नर नोटीस जे आहे तर ह्या सर्व याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हे आपण कव्हर केलेलं आहे, कारण नित्यानंद स्वामीच्या बाबतीमध्ये पण एक नोटीस इश्यू झाली होती. ती कुठली होती ती मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगणार आहात. सो त्याच्यानंतर बघा, आता हे एक महत्त्वाचं आहे, ग्रेटा थनबर्गनी भारतातील नीट आणि JEEच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याची जी मागणी होती तिला पाठिंबा दिला. अजून काय पाहिजे. ग्रेटा थनबर्ग है ना, ग्रेटा थनबर्गबद्दल आपण बघितलं आहे फ्रायडे फॉर फ्युचर, है ना, ही तिची संघटना आहे फ्रायडे फॉर फ्युचर. स्वीडनमधली ही मुलगी आहे, आणि ग्रेटा थनबर्गनी पण म्हटलं की भारतातल्या परीक्षा तुम्ही लांबणीवर टाका, है ना, विद्यार्थ्यांना तुम्ही अशा परिस्थितीत द्यायला लावताय तो अन्याय आहे. ओके. तर एकंदरीतच आता हिच्यावर जे आहे ना की एज्युकेशन मिनिस्ट्री जी आहे ती परीक्षा घेण्यावर ठाम आहे. HRD होम मिनिस्ट्री जे म्हणते की जे काही तुम्हाला मागणी येते ते तुम्ही नाकारू शकत नाही. आता हा बघूयात येत्या काळामध्ये काय होतं दोघांचं. डेस्कटॉप जे आहे तुम्ही डोनेट केले पाहिजे. आता बऱ्याचशा कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमसाठी लॅपटॉप वापरायला सुरुवात केलेली आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, तर त्यांच्या इथं असणारे जे डेस्कटॉप आहेत ते त्यांनी अंडर प्रिव्हिलेजेस स्टुडंटला डोनेट करावेत. आणि एकंदरीतच हिच्यामुळे कचरा जो आहे वेस्ट, किंवा तुम्ही ते दुसरीकडे स्क्रॅप वगैरे केलं तर मध्ये वेस्ट पण कमी होईल, ज्या लोकांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल. सो अशा पद्धतीचं हे एक आर्टिकल आहे. असे काही एक्झाम्पल्स तुम्ही एसेमध्ये वगैरे देऊ शकता.
नीलमनगर सोलापूरचं आहे, तिथं गावातल्या भिंतींवर चित्रांद्वारे अभ्यासक्रम हे केलेला आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही आणि त्याच्यामुळे मग भिंती ज्या आहेत जवळपास 300 भिंतींवर अभ्यासक्रमच चित्राद्वारे साकारण्यात आलेला आहे की ते वाचून मग विद्यार्थी शिकतील. ओके, कालचे प्रश्न बघा. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल कार्यक्रमाची सुरुवात 2003 झाली हा ना. त्याच्यामध्ये पण त्यावेळेस 5% तुम्ही ॲड करा. 2019 म्हटलं की 10% तुम्ही ॲड करू शकता. बायोगॅसच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन आवश्यक असतो नाही. अनॲरोबिक याच्यात होतो, ऑक्सिजनच्या याच्यामध्ये नाही. बायोगॅसमध्ये मिथेनचं प्रमाण एवढं नाही आहे, 55 ते 60% सो 90% नाही आहे. दोन्ही अयोग्य आहे. गोकर्ण समुद्र किनारा जो आहे तो कर्नाटकमध्ये आहे. केंद्राद्वारे स्थापन करण्यात आलेल्या तृतीयपंथी यांच्या परिषदेचा अध्यक्ष कोण असतं? सामाजिक न्यायमंत्री. केंद्र सरकारद्वारे सकल राष्ट्रीय उत्पादनाचं तिमाही अंदाज 96-97 सुरुवात झाली. कृषी उत्पादनात वाढ होऊन भारतीय अर्थव्यवस्था 2020 आक्रसणार आहे. बरोबर आहे, दुसरं बिनचूक आहे. आजचे प्रश्न घ्या. आजचा प्रश्न बघा मेन्सचा. इफ देर इज अ पॉलिटिकल विल द इन्स्टिट्यूशन वुड बी लेस इफेक्टिव्ह अँड इफ देर इज नो पॉलिटिकल विल द इन्स्टिट्यूशन वुड बी लेस इफेक्टिव्ह अँड इफ देर इज अ पॉलिटिकल विल देर इज नो नीड फॉर अन इन्स्टिट्यूशन. इलॅबोरेट. ओके, राजकीय इच्छाशक्ती नसली तर सगळ्या ज्या काही संस्था आहेत त्या फोल ठरणार, असली तर संस्थेचीच गरज नाही. आम्ही सहिष्णुतेचे वारकरी है ना. MPSCसाठी 400 शब्द है ना, सर्वोच्च न्यायालयाला समोर ठेवून. पहिला प्रश्न आजचा. भारतातील सर्वात मोठा नदीवरील रोपवे कोणत्या नदीवर आहे? गंगा, रामगंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू. संरक्षण क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक ऑटोमॅटिक रूटनी 49हून 100% करण्यात आली. ब स्टेटमेंट. संरक्षण आयात सामुग्रीच्या नकारात्मक यादीत 101 बाबींचा समावेश आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. प्रश्न क्रमांक 3. बोंडा ही आदिवासी जमात ओडिसा राज्यातील आहे. बोंडा जमात PVTG अंतर्गत येते. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. संघराज्यीय न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे झाली? 1919चा कायदा, 1935चा कायदा, 1947चा कायदा, 1992चा कायदा. जबाबदार सरकार यासाठी ब्रिटिशांनी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आणला? 1909चा कायदा, 1935चा कायदा, 1919चा कायदा, 1773चा कायदा. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.